मित्रांनो, तर आपलं स्वागत आहे आपल्या संग्राम ऑफिशियल 555 या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता आपण आजचा टॉपिक घेतलेला आहे कढीपत्त्याची फळं. म्हणजे आज मी तुम्हाला दाखवणार आहे कढीपत्त्याची फळे. आपल्या परसबागेमध्ये जे मग कढीपत्त्याचं झाड आहे आणि कढीपत्त्याच्या झाडाला जी फळं आलेली त्याला म्हणतात कढीपत्त्याची फळं. तुम्हाला दाखवतो मी ह्या व्हिडिओमध्ये, आपण डिटेल्समध्ये पहा आणि मग पहा. तर मित्रांनो, हे पाहताय आपण, हे कढीपत्त्याचं झाड, हा आहे गावरान कढीपत्ता आणि ही गावरान कढीपत्त्याची फळं. ही फळं जी आहेत ही खाण्यासाठी गोड असतात आणि ह्याचा पल्प जो आहे चांगला आहे, परंतु ज्या आतील बिया आहेत ह्या विषारी मानल्या जातात. म्हणजे ह्या तसं आपल्याला धोकादायक मानलं जातं. हे आतील बिया आहेत ह्या खाण्यास योग्य नसतात, हे विषारी समजले जातात. पण ह्या जो पल्प आहे ह्या फळाचा तो खाण्यासाठी उत्तम असतो. अशा पद्धतीने कढीपत्त्याची फळं आहेत. ही फळं जेव्हा खाली पडतात परत नवीन कढीपत्त्याची झाडं तयार होतात. आपण पाहू शकता अशा ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी अशी कढीपत्त्याची फळं आहेत. हे पहा, अशा पद्धतीने कढीपत्त्याचे, हा काही जण ग्रामीण भागामध्ये कढीपत्त्याच्या बिया म्हणतात, साठी योग्य असतो, परंतु बिया विषारी समजले जातात. इथे आपण पाहू शकता. आहे कढीपत्त्याचा उपयोग आपण विशेषतः स्वयंपाकघरामध्ये फोडणी देण्यासाठी करतो, भाज्यांना फोडणी देण्यासाठी करतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण याचं वेट कमी करण्यासाठी सुद्धा आपण ह्या कढीपत्त्याच्या पाल्याचा रस जर घेतला तर वेट कमी राहतं, बी पी लो राहतो, म्हणजे बी पी मेंटेन होतो. परत शुगर मेंटेन राहते, आपल्या शरीरातली जी शुगर आहे ती मेंटेन राहते, म्हणजे डायबिटीस पेशंटसाठी अत्यंत उत्तम आहे. परत लिव्हरसाठी उत्तम आहे, लिव्हरचं कार्य सुरळीत करण्यासाठी सुद्धा कढीपत्ता छान आहे. आणि केस गळणं किंवा केस अकाली पांढरे होणं त्यासाठी सुद्धा हा कढीपत्ता उत्तम आहे. त्यातल्या त्यात गावरान कढीपत्ता हा अत्यंत छान आहे. त्याच्यामुळं गावरान कढीपत्त्याच्या बाबतीत आपण जे त्याचे उपयोग आहेत म्हणजे सगळे चांगले आहेत. म्हणजे आपण रेग्युलर जो कढीपत्ता वापरतो त्याच्यापेक्षा हे गावरान कढीपत्त्याचे औषधी गुणधर्म हे खूप छान असतात. हे माझ्या पाठीमागं आपण जो पाहत आहे हा गावरान कढीपत्ता, आणि जे वर पाहत आहे ही जी फळं आहेत ही गावरान कढीपत्त्याची जी फळं आहेत ही खूपच सुंदर दिसतात. एखाद्या करीबेरी, ह्याला करीबेरीसुद्धा आपण म्हणतो, कारण की ही जे चेरी बेरीचे जे प्रकार आहेत त्या सुसंगत असलेली फळं दिसतात. आपण पाहत आहे हिमाचल प्रदेशातले एखादा शेतकरी जर इथे आला आणि त्याने जर ही फळं पाहिली तो सुद्धा मान्य करणार नाही की कढीपत्त्याची फळं आहेत, कारण ते सुद्धा म्हणेन की ही पिस्त्याचीच फळं आहेत. कारण पिस्त्याच्या फळांसारखाच रंग आणि देखणी पण जे आहे सौंदर्य, ती लंबोटी असलेली जी फळं आहेत सेम ॲज पिस्त्याची फळं असतात. आणि ते पिस्त्यांच्या फळांसारखीच ही कढीपत्त्याची फळं सुद्धा आपल्याला पूर्णपणे भासत आहेत. तर असं म्हणणं सुद्धा वागवं ठरणार नाही. तर मित्रांनो, या अशा पद्धतीने ही जी फळं आहेत खूप शरीरासाठी आरोग्यदायी आहेत, पण ह्याच्यातील जे बी आहे हे शरीरासाठी 100% घातक आहे. आणि आपण आता हे पाहत आहे, हे पहा, जेव्हा आपण कढीपत्त्याची शेती करण्यासाठी ह्याच बियांचं रोपण केलं जातं आणि ह्याच बियांचं रोपण करून म्हणजे ह्याच्यामध्ये पिशव्यांमध्ये आणि नंतर ते शेतीसाठी वापरलं जातं. म्हणजे मोठ्या प्रमाणात जर एकरामध्ये जर कढीपत्त्याची शेती करायची असेल तर ह्याच बियांचं रोपण केलं जातं आणि ह्याच बियाचं रूपांतर नंतर शेती स्वरूपात होतं आणि मग आपण त्याला झाडाचं रूपांतर शेतीमध्ये करण्याची क्षमता ह्या बियांमध्ये आहे. सर्व गुणधर्म असलेला हा कढीपत्ता आणि औषधी म्हणून वापरण्यात येणारा हा कढीपत्ता, आणि भाज्यांमध्ये आपण हा कढीपत्ता अत्यंत मोलाचं आणि महत्त्वाचं काम पार पाडतो, कारण की ह्याची भूमिका मध्यस्थीची आणि महत्त्वपूर्ण असते. कारण भाजीला विशेषतः वरणाला फोडणीला द्यायचं असेल, वरणाची जर फोडणी द्यायची असेल, वरणाला एखाद्या भाजीला फोडणी द्यायची असेल तर कढीपत्ता लागतोच आणि हमखास लागतो. त्याशिवाय त्या भाजीचं सौंदर्य आणि चव वाढत नाही. चला तर मग मित्रांनो, भेटू परत पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.